पापी पोटाचं करायचं काय हो. सकाळी उठल्यापासून स्वयंपाकाची एवढी लगबग केली, सगळ्यांचा स्वयंपाक करून झाला, भांडी आवरली, बाकीची सगळी सकाळपासूनची कामं आवरली आणि आता जरा निवांत होऊ आणि शेताकडे जावं असं ठरवलं. पण तेवढ्यात मुलांची शाळा सुटली आणि मंडळी घरी आली. आता कारभारी पण घरी आणि मुलं पण घरी. जे त्यांचं संध्याकाळी आल्यानंतरचं जे बनवलेलं जेवण होतं ते एका दणक्यातच ह्यांनी संपवून टाकलं. चला तर मग आता नवीन फरमाईश, आई मसाले भात बनव ना गं. तर आता मसाले भात त्यात पण त्यांची एक अट, पिवळा नको लाल मसाल्याचा बनव. बरं बाबांनो ठीक आहे बनवते. शेताकडे जायचं तर प्लॅन पुढे ढकलला गेलाच, पण आता म्हटलं चला बनवून घेऊ. जे होतं नव्हतं ते सामान तयार केलं आणि मसाले भात घातला. मला एक आईची जुनी आठवण आठवली. काहीतरी थोडंसंच घालायची आणि एकदम पटकन बनवायचे, एवढं चविष्ट लागायचं ना. आता त्या भरमसाठ ग्रेव्यांना आणि मसाल्यांना कुठली आली ती चव. एकदम छान मसाले भात झाला होता. तर चला तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. चला भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. थँक्यू.